मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेचच अंमलबजावणी केली आहे. पनवेलला जात असताना अर्धा ताफा घेऊनच मुख्यमंत्री रवाना झाले. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2 उच्चस्तरीय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. चार्टर प्लेन, हेलिकॉप्टर प्रवास टाळा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. याशिवाय किमान 1 दिवस तरी सार्वजनिक वाहनातून प्रवेश करण्याचा आदेश मंत्री अधिकाऱ्यांना देण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ईव्ही गाडीचा वापर सुरू केलाय. शिंदेंनी ताफ्यातील वाहनं कमी केलीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशहितासाठी इंधन बचतीचं आवाहन केलं. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिसाद दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर कमी करण्याच्या केलेल्या भाषणानंतर उद्योगमंत्री उदय सामंत ॲक्शन मोडमध्ये आले. उदय सामंत यांनी ईव्ही कारचा वापर करत प्रवास केला. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत उदय सामंत यांनी ईव्ही कारचा वापर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिसाद दिलाय. यापुढे कोणताही एस्कॉर्ट वाहन न वापरण्याचा निर्णय अदिती तटकरे यांनी घेतला. तसंच शक्यतो महिला आणि बालविकास विभागाच्या बैठका ऑनलाईन घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात झालेल्या सुनावणीत राज ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. राज ठाकरे ठाणे कोर्टात सुनावणीसाठी उपस्थित होते, मात्र गेल्या सुनावणीसारखंच याही सुनावणीत त्यांनी आरोप फेटाळले. दरम्यान पुढील सुनावणी आता 18 मेला होणार आहे. मात्र 18 मेला सुनावणीला राज ठाकरेंची उपस्थिती अनिवार्य नसल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. कांजूरमधील नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्वच्छता कामगारांची चौकी आणि देवनार शेपणभूमी भागातील कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पाहणी केली. यावेळी कांजूरस्थित नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून दुर्गंधी निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना तसंच पर्यावरणीय हरित पट्टा विकसित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. उन्हाळ्याच्या महिन्यात मतदार यादीची विशेष सखोल पुनर्तपासणी म्हणजे SIR सुरू करू नका अशी विनंती मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी निवडणूक आयोगाला केली. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईतील मतदार मोठ्या संख्येने मुंबई बाहेर असू शकतात असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं. मुंबईतील म्हाडाच्या 2640 घरांसाठी सुरू असलेल्या नोंदणी प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळतो. घरांच्या वाढीव किमतींमुळे इच्छुकांनी अर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. तर आता अर्ज विक्रीसाठी 2 दिवस आणि अनामत रकमेसाठी अर्ज भरण्यासाठी केवळ 3 दिवस शिल्लक आहेत. पावसाळ्यात म्हाडाच्या जागेवर असलेले होर्डिंग कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी म्हाडानं आतापासून पावलं उचलली. पावसापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करा अशी नोटीस प्राधिकरणानं होर्डिंग कंपन्यांना बजावलेली आहे. रिपोर्ट सादर न करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा नोटीशीद्वारे देण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं निधीची उभारणी करण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुलातील 9 भूखंडांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. हे भूखंड 80 वर्षासाठी भाडेतत्वावर देऊन MMRDAला 9,285 कोटींचं उत्पन्न मिळण्याची आशा आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्यांना होणारी गर्दी कमी करण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं. येत्या 2 महिन्यात 15 डब्यांच्या लोकलच्या 20 जलद फेऱ्या वाढवण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. मात्र प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम सध्या सुरू आहे. मात्र टिटवाळा स्थानकातील काम पूर्ण होताच 15 डब्यांची रेल्वे गाड्या सेवेत दाखल होणार आहेत. मुंबई रेल्वे मार्गावर मानवी चुकांमुळे सिग्नल ओलांडल्यानं अपघात घडल्याच्या घटना घडल्यात. या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीनं मध्य रेल्वेनं अद्ययावत पाऊल उचललं. उपनगरी रेल्वेवरील सिग्नलची माहिती आता मोटरमननं ऐकू येणार आहे. त्यासाठी लोकलमधील मोटरमनच्या कक्षात सिग्नल लोकेशन अनाउन्समेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या मोटरमन पाठोपाठ आता तिकीट तपासणीस चेहऱ्यावरही कर्मचाऱ्यांवरही लक्ष पूर्ण करण्याचा ताण असल्यानं त्यांच्याही प्रकृतीवर परिणाम होऊ लागलाय. लांब पल्ल्याच्या डब्यात 72 प्रवासी आसन क्षमता असताना 400 प्रवासी प्रवास करतात. त्यातच ठिकठिकाणी टीसींवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. त्यामुळे त्यांच्यावर दडपण वाढलंय. पावसाळ्यात रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊन मुंबई लोकलची होणारी रखडपट्टी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेनं उपाययोजना सुरू केल्यात. माटुंगा रोड माहीम या स्थानकादरम्यान रुळांची उंची वाढवण्याचं काम रेल्वे प्रशासनानं सुरू केलंय. उंची वाढवण्यात आल्यानं रुळांवर पाणी साचण्याचं प्रमाण कमी होणार आहे. एअर इंडियानं आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. एअर इंडियानं जून ते ऑगस्ट या कालावधीत 6 आंतरराष्ट्रीय मार्ग रद्द केले. त्यात दिल्ली, शिकागो आणि मुंबई, न्यूयॉर्क सारख्या व्यस्त मार्गांचाही समावेश आहे. व्यतिरिक्त 23 आंतरराष्ट्रीय मार्गावर विमानांची संख्या कमी आहे. हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. तर दुसरीकडे प्रवाशांना प्रवास उड्डाण आगमनाला विलंब झालाय. विमानतळावरील गर्दीसह सामानाचा त्रास देखील सहन करावा लागतो. मार्च महिन्यात प्रवाशांनी नोंदवलेल्या एकूण तक्रारींपैकी 47% तक्रारी या सामानाशी संबंधित आहेत. जून जुलै 2026 मध्ये होणाऱ्या 10वीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. अर्ज करणारे तसंच
ITI विशेष घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. 12 ते 21 मे तर विलंब शुल्कासह अर्ज 22 ते 25 मे दरम्यान स्वीकारले जाणार आहेत. 6वीच्या विद्यार्थ्याला 4.5 किलो वजनाचे शाळेचे दप्तर वाहून न्यावं लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. राज्य शिक्षण विभागाला 2 आठवड्यात चौकशीचे आदेश दिलेत. केंद्र सरकारनं विद्यार्थ्याच्या इयत्तेनुसार दप्तराच्या ओझ्याचं निकष निश्चित केले आहेत. 10वीच्या निकालानंतर 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला वेग आलाय. राज्यभरातील 8,87,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली. गेल्या 2 दिवसातच सुमारे 2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला. सुट्ट्यांमुळे जुहू बीचवर पर्यटकांसाठी मुंबईकर सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी करतायत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्र किनाऱ्यावर तेवढाच कचरा जमा होतोय. त्यामुळे जुहू किनाऱ्यावरील स्वच्छतेसाठी पालिकेकडून नव्यानं निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ही सेवा पालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे. देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली मुंबई युवक काँग्रेसतर्फे राज्याच्या CET सेल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आहे. पालघरमध्ये जलजंगल आणि जलजमिनीच्या हक्कासाठी एल्गार पुकारला. हजारो शेतकरी, आदिवासी महिला आणि युवकांनी हा एल्गार मोर्चा काढला. यावेळी वनपट्टे, गायरान आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी करण्यात आली. भिवंडीत पाणी टंचाईमुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात मिश्र संताप व्यक्त केला. अनेक दिवसांपासून कमी दाबानं आणि अपुरा पाणी पुरवठा केला जातोय. अनेक भागात 15 मिनिटातच पाणी सोडण्यात येत असल्यानं नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते. त्यामुळे स्थानिकांनी ग्रामपंचायतीकडे तातडीने नियमित पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. काटई ते खोणी खडीपार ग्रामपंचायत हद्दीत अनावश्यक गतिरोधक लावल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. काटई ते खोणी खडीपार रस्त्यावर सिमेंट आणि रबरचे तब्बल 15 ते 16 गतिरोधक लावलेत. त्यामुळे वाहन चालक त्रस्त आहेत. तसंच काही ठिकाणी अर्धवट तुटलेल्या स्थितीत गतिरोधक आढळल्यानं अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे गतिरोधक काढण्याची मागणी जोर धरू लागली. नवी मुंबई सिडकोचे भूमी आणि भूमिपापन अधिकारी रामदास जगताप यांना 22,500 रुपयांची लाच घेताना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली. जगतापांसह शिपाई हरेश सोनावणेला 4,000ची लाच घेताना अटक केली. या प्रकरणात नवी मुंबई ACB युनिट पुढील कारवाई करत आहे.